हा हॅलो. हा हा काय कुठे माहिती आहे पडलं? तुमचं? ऐका ऐका नाही बरे. आमचा युट्यूब हा चॅनल आहे. हा हा युट्यूब चॅनल आहे आमचा आणि आम्ही लग्न तुम्ही म्हणताय ना तसे लग्न जमवत नाही आम्ही. आम्ही युट्यूब हम्म माध्यमातून लग्न जमवतोय. असं तर आपण हा युट्यूब माध्यम म्हणजे तर कसं, आम्ही नवरा मुलाचे बायोटा शो करतो. शो म्हणजे काय, आम्ही हम्म युट्यूबला टाकतो. पण आमच्या जातीच्या भेटतील का? सर्व जातींचे भेटतात. अगदी. ते ऐका सांगतो, ते कसं काय करतो ते सांगतो. हम्म आम्ही बायोटा हम्म फोन नंबर सहित टाकतो युट्यूबला, जेणेकरून मुली बघतात. मुलींना हा ते फ्रीमध्ये भेटतं घरी बसून. असं आणि त्याच्यामध्ये हम्म काय असतं, समजा तुम्ही कुठल्या जातीचे आहात? आगरी. आगरी. मग आगरी समाजाचा नवरा हम्म मुलगा हे हेडिंग असणार. हा आणि हा हा थंबनेल सुद्धा आगरी समाजाचा नवरा मुलगा म्हणून असणार, मोठ्या अक्षरात. हं थंबनेल म्हणजे काय, हा व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर बघा चित्र दिसतं. हम्म. हा त्याला थंबनेल बोलतात. ते थंबनेल बघून आपण क्लिक मारतो आणि मग व्हिडिओ चालू होतो. तसं ते ते थंबनेल मोठ्या अक्षरात असणार, आगरी समाजाचा नवरा मुलगा. म्हणजे जेणेकरून कसं, ज्या मुलींना आगरी पाहिजे त्या मुली बघतात. आता आम्ही टॅग सुद्धा लावतो. हम्म टॅग म्हणजे काय, तुम्ही शब्द टाईप केला कोणी आगरी समाज, तर ऑटोमॅटिक तुमचा हम्म बायोटा दिसणार. कळलं हा ना? हा म्हणजे तसं पण लोक शोधू शकतात. असं खूप काही गोष्टी शोधण्यासाठी असतात. त्याशिवाय तुमचं लोकेशन पण लावलं जातं. लोकेशन म्हणजे तुम्ही राहतात तो एरिया, त्यामुळे तिकडे पण लोक बघतात. संपूर्ण हा मुंबईमध्ये पण लावलं जातं, जेणेकरून कसं मुंबईमध्ये सगळीकडचे लोक असतात. टोटल महाराष्ट्रातील लोक मुंबईमध्ये असतात, म्हणजे कोण ना कोण असतात नातेवाईक. त्यामुळे मुंबई पण लोकेशन लावलं जातं. कळलं ना? असं जेणेकरून कसं, काय पण मी काय म्हणते ऐका माझं. सांगा सांगा. काय म्हणताय, आमचं एका मुलाचं जमलंय हं ऍक्च्युली. हं. हा तर आम्ही तारीख काढले मार्चची एंडिंगची म्हणजे लास्ट. अरे बापरे. त्याच्यामध्ये याचं पण आम्हाला करायचं मोठ्याचं त्याचं जमत नाही. हं. तर म्हणून त्यासाठी मी तुम्हाला विचारते का तुम्ही करू शकाल का एवढं हे? ऐका ताई, सगळ्यात महत्वाचं, घाई अजिबात मारू नका. जरी समोर मुलगी दिसली, समजा आमच्याजवळ तुम्ही जाहिरातीला, तुम्हाला मुलींचे कॉल येणार. हं? म्हणजे खूप मुलींचे हम्म कॉल येतात. स्वतःहून मुली फोन करतात. ज्यांना ज्यांना पटतं त्या मुली कॉल करतात. तर ते हा त्याच्यामध्ये काय होतं, समजा मुलीने कॉल जरी केला तुम्हाला, तरी सुद्धा घाई मारू नका. कारण कुठे फसू शकता. कळलं ना? कारण आजकाल फसवणूक हा सर्रास होते. सगळीकडे फसवणुकीचे प्रकार चालू आहेत. त्यामुळे कुठे फसू नका. तर- कळलं का? तर तिथे कसं, हो समोरच्या पार्टीची चौकशी करायची, त्याला वेळ घ्यायचा. नुसतं एक मुलगी जरी भेटली तरी सुद्धा तिच्याशी बोलायला महिना 2 महिने घ्यायचे. कशाला? तर खात्री करा त्याची आणि मग लग्न करा. भले लग्न उशिरा होऊ देत. कळलं? बरोबर आहे. हा कुठे फसू नका. आमचं नाव रेकॉर्डला येईल चुकीचं आहे. हं? हा आम्ही चांगलं काम करतोय. आम्ही आणि आमच्याजवळ मध्यस्थी नसतो. कुठलाही मध्यस्थी आम्ही शो करत नाही. जेणेकरून कसं, डायरेक्ट तुम्ही लग्न जमवणार. तुम्ही एकमेकांशी डायरेक्ट बोलणार. कळलं ना? बाकीचे सगळे लोक हा सांगतात काय, आम्ही लग्न जमवू म्हणून सांगतात, पण ते लग्न जुळवत नाहीत. कारण काय? कारण ते जुळूच शकत नाही. कारण त्यांच्याजवळ तेवढ्या मुली नसतात. आम्हाला स्वतः भरपूर लोक बघत असतात. कारण कसं, युट्यूब आहे, बघायला फुकट आहे. कळलं ना? हम्म त्यामुळे भरपूर लोक बघतात, बरोबर. जेणेकरून कुठून ना कुठून लग्न होणार. पण जर तुम्ही म्हणाल, तारीख घेऊन आलात की याच तारीखला लग्न पाहिजे, तर तसं काही करू नका. त्याच्यात तुमचा धोका होऊ शकतो. तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. कळलं ना? बरोबर आहे तुमचं, पण आम्हाला पण सध्या कसं आमचं पण आता एकाच दोघांचं एकदम करायचं मग आहे ना, म्हणून तुम्हाला मी ज्याचं बोलते. जमलं त्याचं करून टाका. पण आमच्या आगरी समाजामध्ये खर्च भरपूर असतं. अहो ताई, हे बघा, मग खर्च भरपूर असतो. आपण करायचं की न करायचं हे समोरच्या मुलीला सांगा ना. समोरच्या मुलीला आम्ही, हे बघा, तुम्ही ते रूढी परंपरा आहे, उगाच खर्च करायचा, पैशाची नासाडी करायची, कशाला ते? त्यापेक्षा तुम्ही काय करा, व्हिडिओमध्ये तसं सांगा की आम्ही खर्च करू शकत नाही म्हणून. असं काही नाहीये. गरीब मुलगी सुद्धा भेटू शकते तुम्हाला. असं काही नाहीये. बाजूवाल्याने पैसा खर्च केला म्हणून आपण सोंग आणू शकत नाही पैशाचं. कळलं ना? ते बरोबर आहे तुझा, पण आम्हाला दोन्ही एकदम करायचे ना, म्हणून तुम्हाला मी बोलते हो. हे बघा, मी एवढं सुचवलं तुम्हाला, मी जास्त काही सुचवू शकत नाही. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं. अजून कोण सांगणार असेल, नाही तुमचं फुलतापा पण देणार बरोबर असेल, आहे. नाही हा, नाही तुमचं पण बरोबर आहे. आमच्याकडून लग्न नाही जमेल असं नाही. कन्फर्म. लग्न कन्फर्म जमेल. पण मी हे नाही सांगणार की तुम्ही तारीख घेऊन आलात, याच तारीखला लग्न जमेल. मी सांगू शकत नाही.
तुमचं जमलं तर तासाभरात पण जमेल, माहित नाही मला. ते जाहिरात पण टाकल्या बरोबर आहे टाकल्या पण तुमचं. कॉल आलेले आहेत बऱ्याच लोकांना, पण तुम्ही जर डायरेक्ट पटापट जर निर्णय घेणार असाल तर फसाल कुठेतरी. कळलं ना? तसलं काही करू नका. हो. कृपया तसलं करू नका, शक्यतो करू नका. बघा, पटत असेल तर घ्या, नाही तर मी काय तिराईत आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा, चालेल. हा. मित्रांनो, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, कारण कसं आहे, बरेच लोक घाई मारतात. कळलं ना? कारण कसं, लग्न आहे, लग्न एकदाच करा, पण व्यवस्थित करा. तुम्ही कुठे फसू नका. कळलं ना? कारण कसं, आज लग्नाच्या नावाखाली प्रचंड फसवणूक चालू आहे. मुली दाखवल्या जातात, चुकीच्या मुली दाखवल्या जातात, त्या 4 दिवस राहतात, नंतर सोनं नाणं घेऊन पळून जातात. कळलं ना? काळजी घ्या तेवढी. कारण कसं, तुम्ही बाजूवाला खर्च करतोय म्हणून आपण करायचा खर्च, असं नको करू. तुमची जी काय परिस्थिती आहे ती समोरच्या मुलीला केव्हा ना केव्हा कळणारच ना. मग त्यामुळे संसारिक मुलगी शोधा. ती कशी भेटेल, तुमचं जे काय आहे ते सगळं सांगा. तुमची कशीही परिस्थिती असू दे, जी काय परिस्थिती आहे ती सगळी सांगा. समोरच्या व्यक्तीला पटलं तर ती हा बोलेल. कशाला पैशाच्या मागे लागणारी पोरगी पाहिजे. समजलं ना? एवढी काळजी करा. कारण उगाच कसं कोणाला हे करू नका, म्हणजे खर्च केलाच पाहिजे. लग्न कोर्ट मॅरेज करा ना. लग्न करताना कोर्ट मॅरेज करा, खर्च नाही आहे अजिबात. तेवढ्या पैशाचं तुम्ही त्या मुलीला द्या, काहीतरी गिफ्ट द्या. तुमचे जे मित्रपरिवार आहेत त्यांना पार्टी द्या. जे लोक पैशाच्या आमिषाखाली येतात लग्नाला ते मित्र नसतात, हे लक्षात घ्या. समजलं ना? काही लोक बघा, दारू वाटतात लग्नामध्ये, मटण वाटतात असं. अरे हे कसले हे चोचले आहेत. विषय कसा आहे माहिती आहे, लग्नाला यायचं आहे ना, जो येणार तो मित्र असणार तुमचा. आणि जर पैशासाठी जर येणार असेल तर तो आपल्याला नकोच आहे ना. त्याला कशाला बोलवत आहे. समजलं ना? उगाच फालतू दिखावे करायचे नाहीत. कसं आहे, त्या पैशाचं तुम्ही काहीतरी संसाराला खरेदी करू शकता. पटत असेल तर घ्या. मी आहे बघा, मी सांगणारं कोणीच नाही आहे. फक्त ज्याला पटतं त्याने घ्यायचं आहे. समजलं ना? कुठे फसू नका, एवढंच सांगतो आहे. लग्नामध्ये जी पैशाची उधळण करतात त्यामुळेच तुम्हाला हेरलं जातं आणि फसवलं जातं, हे लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे जे प्रकार वाढलेत ते कशामुळे वाढलेत, तुम्ही लग्नाला खर्च करता आणि म्हणून ते फसवणुकीचे प्रकार वाढलेत, हे लक्षात घ्या. आमचा जो सामाजिक संघर्ष चॅनल आहे तो अवश्य बघा. आम्ही काय करतो ते बघा. तुम्हाला जर पटत असेल तर पुढे जा, नाही तर सोडून द्या. ठीक आहे.